जय श्री श्याम. हरी मंदिर आहे ना. दवा रवाना. फॉर्च्युनर नाही. पाटील 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 बघा तुम्ही इथं उभा राहा. एक जण तिकडे जा, एक जण इकडे या. सगळं नमस्कार, मी कल्पेश पाटील. आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा आमचा दुसरा दिवस आहे रोड ट्रिपचा. काल आम्ही ओंकारेश्वर आणि महाकालचं दर्शन झालेलं आहे आमचं. आता आम्ही निघतोय खाटू श्यामला. जय श्री श्याम. जय श्री श्याम. हारे का सहारा. बाबा श्याम हमारा. 593 किलोमीटर आहे उज्जैनपासून खाटू श्याम. आणि आता आम्ही निघालेलो आहे. सर्वजण रेडी आहेत, फ्रेश आहेत. फक्त एक माणूस आमचा डायरेक्ट गेला. सिद्धेश प्रेझेंट हजर. तर भेटूया रस्त्यात, बोलत जाऊ. बोल रे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय गजानन. मागचे झोपलेले आता डायरेक्ट ग्रुप. आता आम्ही दोघंच ऑल टाइम जागे आहेत. मस्त मजा येते. आता अनिकेत उठायची नाट्य ऍक्टिंग करते मस्ती. हा काय सच कंटिन्यू प्रवास चालू आहे. तर बऱ्यापैकी थोडा रस्ता कापतोय आम्ही. भेटूया. मध्ये एंट्री केलेली आहे. तर गाडा मालक मागे झोपलेला आहे. तर नवीन क्लीनर आलेला आहे. तर बघत राहा मस्त. आणि एक माणूस आहे तो खात याच्याकडून 5,000 एक्स्ट्रा घ्यायला पाहिजे. आम्हाला राजस्थानचा पहिला टोल नाका लागलेला आहे. आणि आमचे फास्टॅग धरायला लागतं अशी माझं हात दुखते. काय वाटतं? आता आम्ही दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेला कनेक्ट होणार आहे. आणि आमचा माणूस उठलेला, तो पण खाण्यासाठी स्पेशली. जे आता बैल चरेल थोडा वेळ. सरळ जरा मग थोडं डोसकेले. हा, रवंत करून परत झोपायची तयारी आहे. पाणी बिणी काय पाहिजे का सर? तुम्हाला काय बोलायचं आहे का? काय अच्छा अच्छा. रवंत झाल्यावर सर बाईट देणार आहे. तर करतोय भाई. कॉफी वगैरे काय पाहिजे? काय पाहिजे? स्टारबक्स. काय स्टारबक्स? पहिला पॅन्ट घालू दे. हाकलतील दिशा पहिली तुलाच. अरे इकडून हाकेल याला. काय पाहिजे ना. आता आम्ही रिफ्रेशमेंटसाठी कॉफीज घेतलेले आहेत. मी लेमन आईस टी घेतलेली आहे आणि कोल्ड कॉफी घेतलेली आहे हॅझलनट. आणि वैष्णवची काय कॅपेचिनो. कॅपेचिनो. सगळे फ्रेश आहेत आता. हो किती फ्रेश आहेत तर बघा. सिद्धेश फ्रेश आहे. त्यापेक्षाही चांगली आहे. हो खरंच. तर आम्ही निघतोय परत कंटिन्यू आमच्या मार्गाला. आम्ही आमच्या वाटेला लागले 9 तास 18 मिनिटं दाखवत आहेत. 9 तास 18 मिनिटं. आणि आता आम्हाला सकाळी निघालो तेव्हा 9:30 दाखवत होतं टायमिंग तिकडे पोहोचायचा. आता 11 वाजलेत. 11 वाजतील आम्हाला पोहोचायला. चला भेटूया. बोल ना तू कसा प्रवास चाललाय तुझा? कसा तुला प्रवास? कोणी त्रास देतोय का? मला काय कोण त्याचा त्रास आम्हाला व्हायला लागले आता. असं वाटतं सोडून यावं कुठेतरी त्याला. पण जाऊ दे, जिम्मेदारी आहे आमची. पाठी बघा पाठी. हा? मला त्रास येत नाही. बाबा बंडल भाई. हे इथे आमच्या भावकीतले आम्हाला दिसलेले आहेत. 04 ची गाडी आहे, पण ते आम्हाला मुखदर्शन देण्यास नाकारतायत. दादा कुठले? वैष्णव विचार कुठले? तर ते बहुतेक सिद्धेशचे नातेवाईक असावे, त्याच्यापासून पळतायत ते. तरी बी आम्ही आधीच निघले. पहिले आम्ही आता वडोदरा आपल्या हायवेला आपली माणसं भेटलेली आहेत. ते गाडी बघून ओळखला, हात केला पोरांना थांबा म्हणून. भावकीतलीच आहे. पण काय
खाटू श्याम आणि जयपूरला चाललेत, तर भेटूया. मस्त पोरं भेटली होती भावकीतली, आहेत मागेच पोरं आहेत ती. आणि आता आम्ही जेवायला थांबणार आहे. आपण आपली पोरं भेटली का लगेच कशी मजा असते, एक आपला पण असतं की लगेच बोलले की जेवायला चला, पहिले जेवून बघू. चला आम्ही किती वेळ आम्ही एकत्र राहणार आहे. आजचा दिवस तर आम्ही एकत्रच आहे, आमचा रोड सेम आहे. चला आताच भेटलेलो आणि आम्ही आता एकत्र जेवायला बसलोय. पावकी ते आमच्यासाठी अर्धा तास थांबल्यात, ऑर्डर पण नाही केली. हो जेवताना भेटू आम्ही डायरेक्ट. जेवण भेटलेलं आहे आम्हाला आता. हॉटेल मेहनतीने शोधलेलं आहे भावाला. जेवणाचा आस्वाद घेतो थोडा. अवकाळीच भेटले, चुकून भेटले ना. 4 दिवस करायला लागला. मध्ये जरा चेंज झालाय आमच्या. खाटू श्यामचं मंदिर उद्या बंद आहे, तर उद्या संध्याकाळी तो ओपन होणार आहे दिवाळीची साफसफाईमुळे. तर आम्हाला आता दुसऱ्याकडे प्लॅन ठरवलाय. आता हे जेवढे मित्र आहेत ना, यांनी सांगितलं का आमच्यावर सावल्या सेटला चला. आता आम्ही प्लॅन चेंज करून आता त्यांच्या बरोबर चाललोय. तर आम्ही त्यांच्या मागे मागे चाललोय, त्यांना फॉलो करतोय ना. मॅपची झंझट ना काय नाही, आता मस्त फॉलो करायचं त्यांना. लोकेशन शेअर केले की त्यांनी, आणि पोर एकदम छान आहेत, मस्त एकदम मस्ती बिस्ती. अक्षरशः आमचे वाईफ के आमचे 36 गुंजूळ आलेत. आज रात्री स्टे केल्यावर 38-40 पर्यंत जातील. डाऊन टू अर्थ पोरं आहेत, मस्त शांत आहेत. तर आम्ही कोटा सिटी मध्ये प्रवेश केलेला आहे. किती भारी आहे. दुपारपासून आमचे जरा प्लॅनमध्ये चेंजेस होते सारखं कारण की उद्या आम्ही आज चाललेलो खाटू श्यामला, आणि उद्या खाटू श्यामचं मंदिर बंद आहे दिवाळीच्या तयारीसाठी. आणि आता सावल्या साईडला चाललेलो आम्ही, दोन्ही गाड्या म्हणजे जे आता ते मित्र भेटलेले ते, तर ती लोकेशनच चुकीची होती. तर आता परत आम्ही आता जयपूरचा प्लॅन केला, इथून जयपूरला जाणार, कारण की जयपूरपासून खाटू श्याम फक्त काहीतरी 90 किलोमीटर आहे. तर मग आता जयपूरला रात्री स्टे करणार. चंबल रिवर कोटा तर थांबलो आम्ही इथं. आता डिस्कस करतो फायनल प्लॅन की जयपूरला जायचं आहे, आणि उद्या जयपूरवरून आम्ही खाटू श्यामला जाणार. मी इथून आता मला जयपूरला जायला 4 तास 14 मिनटं आहेत, म्हणजे रात्री 11 होतील आम्हाला पोचायला. तर कंटिन्यू ड्रायव्हिंग असणार आहे, मध्ये कुठे जेवायला थांबू. 1 तास बाकी आहे, 54 किलोमीटर बाकी अजून, आणि 10:30 वाजता पोहोचू. कंटिन्यू नॉनस्टॉप ड्रायव्हिंग करतो आम्ही, कारण की जाऊन डायरेक्ट खाऊन झोपायचं आम्हाला. आणि उद्या मंदिर खाटू श्यामचं बंद असल्यामुळे आम्हाला उद्याचा दिवस काहीतरी दुसरे मंदिरं करावे लागतील, मग परवा खाटू श्याम करायचं. तर हा थोडासा ब्लॉग मोठा असणार आहे, तर नक्की बघत राहा. वाजल्या 10:15. हे मित्र आहे, त्यांना नॉनव्हेज खायचं आहे, आम्ही व्हेज खाणार आहे. फक्त व्हेज, ओनली व्हेज. 2 रोट्या आणि आमच्यासाठी दुपारी व्हेज खाला, पावकीसाठी ना. आता ते आलं KFC मध्ये. हे बघा, मी आलोय जयपूरच्या इथे खाऊ गल्लीमध्ये. काहीतरी पार्सल घेतो आम्ही आणि आमच्या विलावर जातो. मस्त खाऊ गल्ली. ऑर्डर दिली आम्ही, घरी पार्सल घेणार आहे. तर आम्ही आमच्या बंगल्यावर पोहोचलेलो आहे विला इथे. दोन्ही गाड्या लागलेल्या आहेत. तर आम्ही खाणार पहिले आणि मग उद्याची प्लॅनिंग करणार. गुड मॉर्निंग. आज काल आम्ही इथे या विलाला थांबलो होतो. 6 BHK विला होता, त्या मित्रांनी मस्त बुक केलेला. आणि रात्री आम्ही सुखाची झोप घेऊ शकलो इथे, आणि वरती पण खूप मोठं आहे.
तर आता इथून आम्ही जयपूरला जाणार आहे. जयपूर पिंक सिटी फिरणार आहे. खाटू श्यामचं दर्शनचा थोडासा लांब होत चाललेला आहे. इथं अनदर ब्लॉगर. तर आम्ही बॅगा भरतोय. त्यांची लोडिंग झालेली आहे. आता आमचा एक माणूस जय राहिलेला फक्त त्याचं सामान राहिलेलं तो टाइम लेट असतं कधीच जय. आता तर सामान भरू आम्ही आणि पुढच्या प्रवासाला जाऊ. भेटूया ना. रील बनवायची रील. मेहनत बघा मेहनत बघा. अरे तू दोघा तुम्ही इथं उभा राहा. एक जण तिकडे जा एक जण इकडे या. सगळं समजलं का तुला? कुठं पण जा रील दाखव एकदा. हे रील बघ. तर आम्ही चाललोय जयपूर फिरायला आणि पहिले आम्ही ॲडब्ल्यू भरणार आहे. जरा गाडीमध्ये आमची ॲडब्ल्यू कमी आहे तर चालायला बरेच दिवस तिने खाल्ली पण पिला काहीच नाही. सो कसा वाटला दिवस कालचा? झोप कशी झाली सर्वांची? एकदम मस्त कम्फर्टेबल. आणि विला पण भारी घेता बघ. बनवायचा प्रयत्न केला हा आपण पोरा झाली सगळी नेक्स्ट लेवल आहे. नेक्स्ट लेवल आहे. एका कहाणीमध्ये त्यांचा हे झालं जरा घाबरली पोरं. लहान आहेत पोरं घाबरली जराशी आमची पोरं. जेनजी आहेत ना ती आता. एकाच रूम मध्ये झोपली शेवटी. सहा मधून 2च बेडरूम यूज केले. बाकी बेडरूमचे पैसे रिटर्न. आपले भरतो गाडीमध्ये. भरतो दोन्ही गाड्यामध्ये फुल करणार आहे गाडी. आम्ही आता सीएनजी भरायला थांबल्या. गाडी डिझेल कमी ना भरलं म्हणजे. डिझेल कमी ना पडलं बघा. आम्ही गाड्या पार्क केल्यात. आम्ही आता रिक्षामध्ये फिरणार आहे मस्त. उतरल्या मस्त गाडीतल्या. हे बघा दुसरा आपण कल्पेश पाटील. मी पण कल्पेश पाटील. पाटील 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 पाटील. रायडर पुढे घे पुढे घे पुढे घे. आप चला रहे हो क्या? चलाओ चलाओ चलाओ. अरे तू अरे अंकल तिचा आस्वाद घेताना कुठे गेला ड्रायव्हर? कसा वाटला? हे स्मोक ना डिझाईन मजा आहे. तिकडे न्या. वेलकम सर. थांबा गाडी. हे बाजूला थांबा गाडी. चप्पल लागले. थांबा गाडी. करू तुम्ही फिरायला थोडी लागले का? आले आले आले. ब्लॉक काढायचा राहून गेला. त्यांची तोंडा बघा. मागवले ना दुसरं काय पराठे 8 पराठे मागवलेत मस्त. अजून काय मागवले? इडली मागवले. कच्चा प्याज बबन. बोल भाई. आलू पराठा आलेला आहे. काय देतो? बटर. हो हो. पराठा खातोय आता. आलू पराठा. चा नाश्ता झालेला आहे. आता आम्ही परत आमच्या प्रवासाला सुरुवात करत आहे. किती पॉईंट फिरायचे ते आपण? 5 पॉईंट. आमचा ड्रायव्हर स्वतः घेऊन आलोय. साठी शॉपिंगला आम्ही थोडीशी शॉपिंग केलेली आहे घरच्यांसाठी. मस्त भाई खाली आहे. लुटले नीट बरं या ना भाव करून जा. कधी पण जयपूरमध्ये आले ना तर स्वतः फिरा दुकानात. नाही ते बाकीचे रिक्षावाल्यांसोबत जाऊ नका. ना तर कमिशन असतं. फुल कमिशन. वैष्णव आता आमचा रायडर आहे. वैष्णव ब्रेक मारता येतो ना? ब्रेक कुठे? खाली आहे ना? नीट चालू आहे का? फॉर्च्युनर नाही. कमान वैष्णव फास्ट. हरवते ना. फुल रेस आहे भाई. फुल रेस. मी उतरू का? तर आम्ही चालू हवा महलला. आवाज नाही. आवाज नाही पण हवा महलला आवाज नाही भाई. आम्ही हवा महलचे फोटो काढायचा वरती चढत आलोय. वाईंड व्ह्यू कॅफे. टोकन घेतलेलं आहे वरती फोटो काढायचे आणि वरती कॅफे. तर आम्ही आलो हवा महलच्या ऑपोजिटला. तुम्ही बघू शकता मस्त व्ह्यू आहे. तो नारगड फोर्ट आहे.
त्याच्या पुढे अजमल आणि याच्या पुढे काहीतरी जलमहल आहे. ते हवामानचे इथे लोकल मार्केट आहे, इथे शॉपिंग करा. मोस्ट ऑफ तिथे पूर्ण मार्केट आहे इकडे पूर्ण. तर दुकानात शोरूममध्ये नका जाऊ, जाम फसवतात. आम्ही अक्षरशः खूप डबल टेबल रेट दिलेला आहे आणि नंतर समजलं का इथे अर्ध्याच्या अर्ध्या किमतीत भेटतात वस्तू. तर प्रत्येक रिक्षावाल्याचं कमिशन फिक्स आहे एकदम. मेन विल बी मेन. हां, आता आम्ही मस्त इथं थांबलेलो आहे हवामानच्या इथे. थोडा नाश्ता केला आहे, शेक्स पिलेत. तर आम्ही इथे जाणार 2-3 फोर्ट बघणार आणि मग तिथून सालासर बालाजी आणि मग तिथून खाटू श्यामला स्टे करणार आहे. तर आमचा खाटू श्यामचा जो दर्शन आहे तो आमचा लांबत चाललेला आहे, पण उद्या आम्ही तो नक्की करणार आणि तो तुम्हाला नक्की दाखवणार. बघत राहा. फ्रीज मॅग्नेट अजून हवामानलाच आहे. इथून जातो आम्ही फोर्टला. आता बराच टाइमपास झालेला आमचा, 2-2 तास प्रत्येक ठिकाणी आमच्या स्पॉटला जातो. अरे चल इकडे घालायला दुकानात मस्त. मी नाही हे पसंतीचा औरतला घ्यायला बांगडे. आता आम्ही अमेर फोर्ट बघायला चाललोय. त्यांची गाडी पुढे गेली, आम्ही मागे मागे त्यांना फॉलो करतोय. आता एकच फोर्ट किती फोर्ट करायची का माहित नाही. किती फोर्ट करणार आहे आपण? 2 फोर्ट करून आम्ही सालासर बालाजीला निघणार आहे तिथून. आणि फोर्टचा व्ह्यू चढाचा असं नको भाई, ताकद नाही बिलकुल. मस्त व्ह्यू आहे एकदम. संध्याकाळी अजून सुंदर दिसत, भारी दिसत एकदम. एक पॅलेस किती मोठा आहे. किल्ला राजू. सध्यासाठी यांना आम्ही बाय बाय करतोय. आम्ही जातो आता डायरेक्ट सालासर बालाजीला. यांना इथे जयपूर फिरायचं आहे, ते फिरतील ना, ते आम्हाला डायरेक्ट भेटेल खाटू श्यामला. भेटाल ना? आपके 2 जीप लगा देंगे आराम से. आम्हाला आमेर फोर्टवरून निघून अराऊंड 1.5 तास झाला आणि आता आम्हाला 9 वाजता मंदिर बंद होणार. तर काही करून आम्हाला लवकर पोचायचं आहे. स्टे ट्यून. आता आम्ही आलेलो आहे सालासर बालाजीच्या इथे. दर्शन घेतो. गाडी पार्क केलेली आहे, पोरं चालत आहेत आणि टायमाच्या लवकरच आलो आहे. जरा 8:15 दाखवत होतं, आम्ही 8च्या अगोदर झालो आहे कारण की 9 वाजता मंदिर बंद होणार आहे. मंदिराजवळ पोचलेलं आहे सालासरमध्ये. काय आहे ते काढून घेऊ. मंदिर मंदिराजवळ आलेलं आहे. आमचं दर्शन झालेलं आहे, एकदम छान झालेलं आहे. आणि तिथे आता काहीच गर्दी नव्हती आणि एवढा मस्त दर्शन, एकदम थांबून दर्शन झालं एकदम. आणि एकदम असं बघत राहावासा, प्रसन्न वाटलं एकदम फ्रेश वाटतं पूर्ण. आता एवढं प्रवास केला आम्ही 4 तास कंटिन्यू, तो पूर्ण फटीक गेलेला आहे आमचा कंटिन्यू. ते बरं झालं टायमावर. आता 9 वाजता मंदिर बंद होणार होतं, लवकर आलो बरं झालं. कारण की किती गर्दी आहे, काय गर्दी आहे का माहीत नव्हतं. हां, म्हणजे एकदम रिलॅक्स वाटतं पूर्ण. आणि कंटिन्यू. आणि त्यांचं असं की लाईन जी आहे ना ती वरतून आहे, म्हणजे आधीच तुम्हाला अशी मूर्ती दिसेल. मस्त वाटतं एकदम. हां, उतरतानाच दिसते. तर आता आम्ही जातो. करू का स्टार्ट? कर ना. तीच आहे ना लोकेशन. तर आम्ही निघालोय खाटू श्यामला. तिथे जाऊन जेवणार किंवा आधी रस्त्याला कुठेतरी स्टॉप घेऊन जेवणार आणि हॉटेलला स्टे करणार आणि उद्या सकाळी दर्शन घेणार. आता आम्ही इथे जेवायला थांबलोय लोकलला. मस्त हॉटेल आहे, छान टेस्ट आहे. बघू शकता कसे बिल लागले नाही.
आता जेवल्यावर भेटूया. आम्ही जेवण निघालेलो आहे. काटोचामला आता जाऊन आराम करणार आणि उद्या सकाळी दर्शन घेणार. आमच्या पुढे ते आमचे मित्र थांबलेले आहेत. आलेलो आहे आता फ्रेश होऊन झोपतो डायरेक्ट आणि उद्या दर्शनाला निघतो. 8-8:30ला आम्ही टायमिंग दिलेलं आहे त्यांना की दर्शन करायला येणार म्हणून. आमचं VIP दर्शनाचं ट्राय चालू आहे, ते करतो म्हणजे पटकन दर्शन होईल आमचं. तर भेटूया उद्या सकाळी डायरेक्ट. आता गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, जय श्रीश्याम. सगळी तयार झाली आहे, मस्त कुर्ता बघा. कोणी ग हिरो अहमदाबाद. तर आम्ही जाणार दर्शन इथे लाईनला. VIP दर्शनाला ट्राय करतोय, तर भेटूया का लाईन. ते चाललोय दर्शनाच्या लाईनकडे. आता पोरा एकदम भारी मस्त दिसतंय पोरा. हा भेटणार आपल्या सर्व. आम्ही मेन गेटला थांबलोय. सफेदी की चलता. एक आमचा मेन माणूस जरा हल्दीचा बब्बन साखरपुड्याला. आता आमचा VIP लाईनीच एंट्री झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय तिथे रोज मोरपंख वगैरे सर्व घेणार आणि मग दर्शनाच्या लाईनमध्ये राहणार. अरे मस्त टाकाटक झालेली आहेत. प्रसाद घेतोय ते मोरपंख घेतात, गुलाब घेतोय, अत्तर वगैरे घेतलेले. जय श्रीश्याम. जय खाटू नरेश. दर्शन झालेलं आहे, सर्व चढवलेलं आहे. मस्त वाटतं एकदम. आणि आता आम्ही तिथे जाणार आहे खायला मस्त दर्शन झालेलं आहे. ओरा एकदम खुश खुश. आता आम्ही चालले कुठं कुंडामध्ये सावरिया कामकोण इथे चालले आता आपण. आपलं दर्शन झालेलं आता. आपलं दर्शन झालेलं आता. आतमध्ये काही व्हिडिओ काढायला नाही भेटले आम्हाला, तर थोडीशी घाई झाली, पण दर्शन मस्त झालं. म्हणजे ॲज एक्सपेक्टेड दर्शन झालेलं आहे. आम्हाला ओव्हर घाई होईल, आम्हाला धक्काबुक्की होईल, पण नाही झालं. एकदम दर्शन झालं आमचा. मस्त मजा आली. तर आता आम्ही शामकुंडावर चाललोय. तिथे जरा तिथं आम्ही आमचा हातपाय धुवून झालेले इथे. आता आम्ही निघणार आहे जय श्रीश्याम बोलून प्रवासाला सुरुवात करणार आहे. नेक्स्ट आता आम्ही सावरिया सेट करणार आहे. आम्हाला संध्याकाळ होणार आहे, तर भेटूया नक्की. काडी कचोरी, ते आम्ही आता काडी कचोरी घेतली खायला. आलू पॅचवाली. माहित नाही कशी टेस्ट? चांगले. भुकेली नाव ठेवायची गरज नाही. जय श्रीश्याम. दर्शन झालेलं आहे. आम्ही जाणार हॉटेलवर चेंज करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला जातो. परतीचा प्रवास करता करता आम्ही सावरिया सेटचं दर्शन घेणार. जय श्रीश्याम. भाई पावडर रुमालाच घेऊन फिरता. हे दाखव शाबाश. जय श्रीश्याम. जय श्रीश्याम. हारे का सहारा बाबा श्याम हमारा. तर आम्ही दर्शन घेऊन निघालोय. पुढे प्रवास चालू करणार आहे. आता ॲक्च्युली रिटर्नचा आमचा प्रवास चालू आहे, पण त्यात जाता आता आम्ही सावरिया सेट करणार आहे. तर बघत राहा. आम्ही नाश्ता करायला थांबलोय. पराठे खातोय. बाबू बाय आहे. आता आमचे मित्र चालले दुसऱ्या रोडला. बाय बाय बाय. आमचा रस्ता बदलतोय. आमचं बाय 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 बाय. तुम डोंबिवली वाले
बहुत क्यूट हो. चला चलो बाय 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 ऐक ना ए सबस्क्राईब करो. हे चालले साला सरला यांचा प्रवास बदलतोय. हे राजस्थान घेणार आहेत आणि आम्ही सावर्या करून घरी. आज आहे का चित्तोडगड. आता आम्हाला बरेच टायमात दिसलेले आहेत. आता आम्ही रस्त्याला पेरू घेतोय खायला. किती टाइम आहे आपल्याला जायला अजून? 5:30 वाजता. आता फक्त टाइम आम्ही 6 वाजता पोहोचणार आहे. 21 मिनिटच राहिल्यात. हे बघा ऑल टाइम झोपालू माणूस. आता याला कधी कपडे घालशील तू? द्या आला उठला उठला. तर आम्ही जरा पोहोचू मंदिरात, दर्शन घेऊ आणि परत लगेच तिथून निघून जाणार. काय बोलतो? सावली बघून थांब. आता आम्ही इथे सावलिया प्रकट स्थल इथे आलोय. तर आम्हाला मेन मंदिरात जायचंय. इथे थांबतो, विचारतो, मग जातो. 5 मिनिटं पाया पडून येऊ. प्रकट स्थल मंदिर आहे. मस्त मंदिर आहे आणि मेन मंदिर तो खूप पुढे आहे. हे दर्शन घेतलं आम्ही आता. तर जातो पुढे मेन मंदिराकडे. तर आम्ही सावरे सेटचे कमानी जवळ पोहोचलेलो आहे. सिद्धेशने फायनली कपडे घातलेत. हो लुकिंग स्मार्ट. वैष्णव काय लिहिलं त्या? दवा रवाना. मी पोहोचलेलो आहे सावरे सेट. मला बी घ्या, मला बी घ्या. ए कुठास? मॅगी खायला बसलो. आम्ही बोललो बघ. काय नको. किती सुंदर व्ह्यू आहे बघा. ते भारी वाटतं. दर्शन झाला मस्त आणि मला हे पण दिलं, प्रसाद पण दिला त्यांनी. भारी दर्शन झालं, एकदम मन प्रसन्न आहे. आणि मंदिर एवढा आवड आहे ना, एवढा भारी आहे ना, अक्षरशः नशीब आलो असं झालंय. एवढा भारी मंदिर आहे ना, म्हणजे कधी लाईफमध्ये चान्स भेटला ना तर नक्की आहे इथे. आम्ही स्किप करणार होतो यो, पण नशीब नाही केला. नाही तर एवढा रिग्रेट झाला का लाईफ टाईम. भारी मंदिर आहे ना, एवढा सुंदर मंदिर आहे ना. सावरे सटचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघत आहे. तर एवढ्या 4 दिवसाच्या रोड ट्रिपमध्ये आम्ही एवढं एन्जॉयमेंट केलं. त्यामध्ये सर्व दर्शन झालेलं आहे चांगल्या प्रकारे आणि एवढं प्रसन्न वाटते. आता घरी जाताना खूप मेमरीज आहेत आमच्याकडे. तर ह्या सर्व गोष्टी मी व्लॉगमध्ये टाकलेल्या आहेत. तर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. सायनिंग ऑफ.